आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राजकारणात खळबळ उडवणारी माहिती भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली आहे। सत्तांतरासाठी संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतल्याचा दावा तानाजी मुटकुळेंनी केलाय। तसंच संतोष बांगर यांचे अनेक अवैध धंदे असल्याचाही आरोप मुटकुळेंनी केलाय। संतोष बांगर हा आदल्या दिवशी मोठ्यानं रडतो, उद्धव ठाकरे देवे त्यांना सोडून जाऊ नका, तुमचे लेकर मरतील, तुम्हाला बायका मिळणार नाहीत आणि रातोरात काय चमत्कार झाला। ते शिवसेना सोडून त्या काळातली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिंदे साहेबांकडे गेले, 50 कोटी रुपये घेतले म्हणून अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ती 100% खरी असणार आहे। हा माणूस पैशाशिवाय दुसरं काहीच काम करत नाही। आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे। बांगर यांच्या घराची तब्बल 100 पोलिसांनी झाडाझडती केल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे। समोरच्यांच्या पायाची वाळू घसरायला लागलेली आहे, हे या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात आलेलं आहे। आपण बघता की आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती सकाळी 5-5:30 वाजता 100 पोलिसांनी जाऊन झाडाझडती घेतलेली। हे अतिशय वाईट पद्धतीनं झालेलं आहे। खरं म्हणजे आमदार पद हे एक संवैधानिक पद आहे, त्याला कॉन्स्टिट्यूशनल एक दर्जा आहे आणि अशा संवैधानिक पदाच्या कार्यकर्त्यावर आमदारावर जर रेड करायची आपल्याला असेल तर विधानसभा अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते। बीडच्या परळीमध्ये नगर परिषदेचा प्रचार शिगेला पोहोचलाय। खासदार बजरंग सोनावणे परळीमध्ये तळ ठोकून आहेत। सोनावणेंनी याआधीच परळीमध्ये विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलेलं होतं। मुंडे बंधू बहिणींना शह देण्यासाठी सोनावणेंनी परळीमध्ये तळ ठोकल्याचं बोललं जात आहे। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज आणि OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स विरुद्ध IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या मानहानीच्या याचिकेवरती दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। या याचिकेमध्ये कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आदेश आणि नुकसान भरपाईची समीर वानखेडेंकडून मागणी करण्यात आली आहे। सोन्याच्या दरात पुन्हा 2,500 रुपयांची वाढ होऊन GST शिवाय सोन्याचे दर 1,26,000 पोहोचलेले आहेत। शिवसेना काँग्रेसचे नेते एकाच बॅनरवरती असलेला फोटो ट्विट करत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवरती टीका केली आहे। धाराशिवच्या उमरगा नगर परिषदेमध्ये शिवसेना काँग्रेस ही युती झाली। अंबादास दानवेंच्या टीकेला उबाठाचा धुराळा उडवणार असं म्हणत आमच्यावरती दानवे टीका करतात असं शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही सगळेजण एकत्रित येऊन ही पॅनल बनवलेलं आहे आणि ह्या पॅनलला आम्हाला चांगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो। त्यांचं काम आहे टीका करणं, त्यांना आमचीच अडचण होते। जर त्यांना या निवडणुकीमध्ये निकाल काय लागणार आहे असं त्यांना कळतंय, उबाटाचा या निवडणुकीमध्ये धुराळा उडणार आहे, म्हणून ते आमच्यावरती बाकीचं राज्याचं राजकारण सोडून या शहरावरती लक्ष ठेवून याच्यावरती टीका करत आहेत। दुबई टांझानियाचं स्क्रॅप मटेरियल भारतात आणून कमी दरामध्ये पुरवठा करण्याचं आमिष दाखवत पुण्यातील व्यापाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे। तर पोलिसांनी या मागच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत मास्टर माइंड भूपेंद्र सिंग उर्फ संजय कुमार याला अटक केली आहे। बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश महसूल विभागाने दिलेत। केवळ आधार कार्डच्या पुराव्यावरती दिलेले दाखले हे रद्द करा असे आदेश देण्यात आलेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ॲक्शन प्लॅन आहे। महसूल विभागाकडून पत्रक देखील जारी करण्यात आले आहे। पुणे शहराला लवकरच 5 नवीन पोलीस ठाणे मिळणार आहेत। नरे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, लोहगाव, मांजरी पोलीस ठाण्याची निर्मिती लवकरच केली जाणार आहे। पुणे शहराला आणखी 2 झोन मिळून 2 पोलीस उपायुक्त यांची देखील नियुक्ती होणार आहे। आचारसंहिता संपताच शासन निर्णय जारी करण्यात येईल। नव्यानं 5 पोलीस ठाण्याची स्थापना होताच पुणे शहरामध्ये एकूण पोलीस ठाण्यांची संख्या 45 होईल। मुंबईतील डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातले आरोपी अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली। अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। वरळी पोलिसांना गर्जेच्या मोबाईलमध्ये काही रेकॉर्डिंग्स मिळालेली आहेत। तसंच गौरी पालवेंच्या अंगावर देखील जखमा होत्या आणि त्या अनुषंगाने तपास करायचा बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं।
मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पुन्हा रास्ता रोको करण्यात आला। शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले। यावेळी त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील टेहरे चौफुलीवरती रास्ता रोको केला। या आंदोलनामध्ये आविष्कार भुसेही सहभागी झाले। दरम्यान जमलेल्या जमावाला शांत करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली, मात्र संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला। यानंतर आविष्कार भुसेंसह 60 ते 70 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू असतानाच आता 2 डिसेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। महायुतीत नाराज असल्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे असल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून स्पष्ट सांगितलं जातंय। याच रवींद्र चव्हाणांनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची असल्याचं खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय। निलेश राणेंनी केलेल्या आरोपांसंदर्भात विचारलं असता रवींद्र चव्हाणांनी हे वक्तव्य केलंय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे जे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे जे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे। मानवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप काल निलेश राणेंनी केला। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप केला। मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरामध्ये पैशांची बॅग सापडल्याचा लाईव्ह व्हिडिओ त्यांनी केला। यानंतर निलेश राणेंनी मालवण नगर परिषद निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन कालच्या प्रकरणावरती काय कारवाई केली याचा आढावा घेतला। यानंतर राणे पीआय जगताप यांना भेटायला मालवण पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल झाले। सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता की हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नव्हते। हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार त्यांची रक्कम घेऊन जाणार। दरम्यान निलेश राणेंनी केलेले सर्व आरोप भाजपच्या विजय केनवडेकर यांनी फेटाळून लावले। माझ्या घरामध्ये मी नव्हतो, माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती। माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता। या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का? वहिनींनी सांगितलं नाही आहेत। नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले। इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं। आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगल्या गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला। कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता, पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं। निलेश राणेंच्या पैशांच्या आरोपांना आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय। लोकांच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं किती योग्य असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केलाय। बेडरूममध्ये जाऊन व्हिडिओ काढणं योग्य नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केलाय। आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल।
निलेश राणे रडीचा डाव खेळत असल्याचा निशाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांनी लगावलाय. आमच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे पैसे वाटप होण्याचा संबंध नाही असं स्पष्टीकरण देखील सावंतांनी दिलंय. जात प्रमाणपत्राचा एक बदनामीचा अध्याय संपला, आज दुसरा बदनामीचा अध्याय सुरू झाल्याचंही भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले. खरं तर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं किंवा कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही. यासाठी अनेक यंत्रणा आहेत. काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही. दरम्यान श्रीकांत शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र चव्हाण यांनाच विचारा की त्यांना युती पुढे टिकवायची आहे का, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी विचारला. 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले. 2 डिसेंबर पर्यंत. मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना. मग त्यांना विचारा त्यांना पुढे पण टिकवायचे का. मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना. मग त्यांना विचारा त्यांना पुढे पण टिकवायचे का. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं मुंबई काँग्रेसला आणखी एक धक्का दिलाय. बोरिवलीमधल्या माजी नगरसेवक श्वेता कोरगावकर यांनी काँग्रेसचा निरोप घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. श्वेता कोरगावकर या बोरिवली परिसरातल्या वॉर्ड क्रमांक 9च्या माजी नगरसेवक आहेत. भाजपचे नेते राम नाईकांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना खडेबोल सुनावले. मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ राम नाईकांनी हे पत्र लिहिलंय. जितेंद्र सिंह यांनी केलेलं वक्तव्य मागे घेण्याचं आवाहन देखील या पत्रातून करण्यात आलंय. आम्ही पेण नगरपालिकेमध्ये युती करण्यासाठी भाजपचे आमदार रवी पाटील यांच्याकडे गेलो, मात्र त्या युतीमध्ये धृतराष्ट्राप्रमाणे भूमिका बजावून सुनील तटकरे यांनी आमची युती तोडली असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवरती केलाय. रायगड जिल्ह्यामध्ये महेंद्र दळवी आणि भाजपची युती तोडण्यासाठी राष्ट्रवादीनं सुपारी दिल्याचा दावा देखील दळवी यांनी केलाय. परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला. त्या घोटाळा मागचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं. तपासून बघितलं, विजिलन्स लागलं, बाबा महेंद्र दळवी एवढा आरोप करतायत, लोकांचं सत्य आहे का. त्रिवार सत्य आहे, काही लपवण्यासारखं नाही आहे. आणि त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे. आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं. आता ते अंगलट आलंय म्हणून मी दुसरा आरोप केला. राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्यामुळे आरक्षणाची 50% मर्यादा मोठ्या प्रमाणावर ओलांडली गेली आहे. राज्यातील तब्बल 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली. यामध्ये 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समिती, 2 महानगरपालिका आणि 57 नगरपालिका नगरपंचायतींचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं याबद्दल राज्य सरकारवरती ताशेरे ओढलेत. आज होणाऱ्या सुनावणीमुळे निवडणुकांचं भवितव्य हे ठरणार आहे. यामुळे साऱ्यांच्या नजरा या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे लागल्या आहेत. मुंबईत सध्या वायू प्रदूषण वाढत आहे. मुंबईतील याच वाढत्या वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला. इथिओपिया ज्वालामुखी उद्रेक झाला आणि याचा परिणाम देशातील अनेक ठिकाणी झाला आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसराची खालावलेली हवेची गुणवत्ता इथिओपिया ज्वालामुखी उद्रेकामुळे असल्याचा सरकारी वकिलांनी दावा केला. पण हा दावा न्यायालयानं खोडून काढलाय. मुंबईमध्ये वायू प्रदूषणाचा टक्का दिवसेंदिवस वाढत असून पालिका आता ॲक्शन मोडवरती आली आहे. मुंबईची हवा स्वच्छ, रस्ते अधिक नीटनेटके आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या उद्देशानं आजपासून मुंबईमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू होत आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरती सकाळपासूनच विशेष पथकं कामाला लागणार आहेत. हवेतील प्रदूषण हे चिंताजनक पातळीवरती पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवला जाणार आहे. महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये रोड डस्ट कंट्रोलवरती विशेष भर असेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदे सेनेमध्ये कुर्डुवाडीत झालेली युती भविष्याची नांदी ठरू शकेल असं वक्तव्य हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलंय. एकनाथ शिंदेंचा फक्त वापर झाल्याचंही वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलंय. आज आपण दोघेही एकत्र येत आहोत की महाराष्ट्राची कार्याची भविष्याची नांदी सुद्धा. आज आपण दोघेही एकत्र येत आहोत की महाराष्ट्राची कार्याची भविष्याची नांदी सुद्धा.
दरम्यान शशिकांत शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावरती शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भविष्यात काय होणार याचं भाकीत आता वर्तवणं योग्य नाही, आमच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। सर्वस्वी राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार सुरुवातीलाच एका ओळीचा ठराव करून आम्ही सर्व पक्षांनी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे। त्यामुळं भविष्यात काय होणार आहे काय नाही त्याचा आत्ता भाकीत वर्तवणं मला तरी आमच्या पक्षाच्या बाबतीत योग्य वाटत नाही। आमच्या पक्षाचा निर्णय हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील। उमरगा नगर परिषदेत शिंदेंची सेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांतीची युती झाली आहे। यावेळी उमेदवाराच्या प्रचारासाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरवरती एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा एकत्रित फोटो पाहायला मिळाला। यावरून ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी टीका केली आहे। महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना अर्थातच लाडकी बहीण योजना। या योजनेचे लाभार्थी राज्याच्या घराघरात आहेत, तसंच योजनेचं श्रेय घेणारे देखील पक्षामध्ये आहेत असं म्हणावं लागेल। लाडकी बहीण योजना आपणच अंमलात आणली हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठासून सांगितलं। त्यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या नव्या दाव्यानं खळबळ उडवून दिली आहे। मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजनेनंतर राज्यात देखील लाडकी बहीण योजनेची संकल्पना आपण मांडली असं वक्तव्य करत पंकजांनी नव्या वादामध्ये उडी घेतली आहे। बीडमधल्या पालवणमध्ये पार पडलेल्या प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या। दरम्यान नुकत्याच पालघरच्या प्रचारसभेत देखील फडणवीस आणि शिंदेंमध्ये लाडकी बहिणीच्या श्रेयवादावरून कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळालाय। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेनं महायुतीला मोठा हात दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये लाडकीचं श्रेय आणि फायदा पदरात पाडून घेण्यासाठी मोठी चढाओढ लागलेली पाहायला मिळते। बीडच्या सभेमध्ये बोलताना पंकजा मुंडेंनी पुन्हा पालकमंत्री होण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे। मी तुमची पालक आहे, बीडची संपर्क मंत्री आहे, असं वक्तव्य आहे पंकजा मुंडेंनी केले आहे। तसंच लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलं, ही लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही, कारण ती कोणाचंही घेतलेलं विसरत नाही, असं वक्तव्य हे देखील पंकजा मुंडेंनी केलं आहे। देशात आहे, राज्यात आहे। आता तुम्ही म्हणता सरकार तुमचंच आहे, पण मग मी म्हणलं ना स्त्री पाहिजे ना। आता या सगळ्या टीमच्या मागे मी आहे आणि मी पालक आहे तुमची, मी संपर्क मंत्री आहे। मी वचन दिलंय की नगर अध्यक्ष निवडून द्या, नगरपालिका ताब्यात द्या। दर 3 महिन्याला मी नगरपालिकेची स्वतः बैठक घेईन। उदारी स्त्रीला जमत नाही। आता या मायमावले बसल्या, यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना। तुमच्यामुळं हे सरकार आलेलं आहे, ते लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे। स्त्री हे शक्ती युग आहे, तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले, त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही, कारण ती कुणाचेही घेतलेलं विसरत नाही। राज्यातील निवडणूक याद्यांमध्ये घोटाळ्याची मालिका सुरूच असून आताही एक मोठा घोटाळा मनसेनं उघड केलाय। मनसेच्या अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या नावानेच घोटाळा करण्यात आलाय। मनीष धुरी यांच्या फोटोसमोर बंगाली व्यक्तीचं नाव आहे, तर त्यांच्या बहिणीच्या फोटोसमोर एका मुस्लिम महिलेचं नाव असल्याचं उघडकीस आलंय। यावरती निवडणूक आयोगानं जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिला। माझं नाव दास भुटो सुकुमार आणि फोटो माझा वापरलाय, आणि माझ्या बहिणीचं नाव शेख निशा यतीम आणि बहिणीचा फोटो वापरलाय। याचा अर्थ पूर्ण मोठा घोटाळा आहे हा मतदार यादीचा। हा आम्ही निदर्शन आणून देतोय, तरी देखील सरकारला जाग येत नाही, आणि इकडचे विद्यमान आमदार मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आहे। अजित पवार कुर्डुवाडीत सभेसाठी आलेले असता अनगरमधील उज्ज्वला थिटेंच्या वकिलांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर अनगरमध्ये बिनविरोध निवडणूक घोषित करण्यात आली। त्याच्या विरोधामध्ये आता उज्ज्वला थिटे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असून या संदर्भात त्यांच्या वकिलांनी उमेश पाटलांसह अजितदादांची सविस्तर चर्चा केली। सांगलीच्या विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत असलेल्या मित्रपक्षांची कुस्ती पाहायला मिळते। शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काट्याची लढत पाहायला मिळते। तिन्ही पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी नेटानं प्रचार सुरू केलाय। शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले वैभव पाटील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पंकज दबडे यांची या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून काजल संजय म्हेत्रे तर भाजप
भाजपकडून प्रतिभा अविनाश चौथे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहिणी जंगम या 3 महिला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये लढतीत आहेत. रायगडमधील कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी भिसेगाव गुंडगे इथं सभा तर काही ठिकाणी बैठका घेतल्या. यावेळी शेलारांनी भाजप, शिवसेना आणि आरपीआयच्या उमेदवारांचा प्रचार केला. मतदारांची मतं आणि मनं हे महायुतीच्या बाजूने आहेत, त्यामुळे आमच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला आहे. आणि संपूर्णतः या प्रवासात मला लक्षात येत आहे मतदारांचं मत आणि मन हे कर्जत नगर परिषदेमध्ये महायुतीच्या बाजूने म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय रामदास आठवलेजी यांच्या आमच्या उमेदवाराच्या बाजूने राहील. जळगावच्या भडगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुशीला पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मंत्री गिरीश महाजनांचीही उपस्थिती होती. रवींद्र चव्हाण यांच्या सभेला महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची 1 डिसेंबरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या कालावधीसंदर्भात निश्चिती होणार आहे. 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन हे सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल. बीडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला झालाय. बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदळीजवळ ही घटना घडली आहे. यामध्ये राम खाडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवरती हल्ला केला आणि त्यानंतर खाडेंवरती धारदार शस्त्रांनी हल्ला केला. 10 ते 15 जणांनी राम खाडेंवरती जीवघेणा हल्ला केलाय. त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान अजूनही पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नातेवाईक सध्या प्रतिक्रिया द्यायलाही तयार नाहीत. आणि आम्ही ज्यावेळेस तिथून बाहेर निघालो केच जे गाडीत बसताना ते किशोर मुळे म्हणून त्यांच्यावर अटॅक झाला. ते आरडायला लागल्याच्या नंतर तोवर माझ्यावर अटॅक झाला आणि तोपर्यंत मग आम्हाला हाणत म्हणजे रॉड, पोकरी आणि पिस्टन असे त्यांच्याकडे हत्यार होते. किती लोक आलेले होते? ओळखीतले कोणी होतं का? काय नाही, ओळखीचं कुणीही नव्हतं. पूर्ण चेहरे बंद होते आणि 10 ते 12 लोक होते सगळेजण. तर आमदार सुरेश धस राम खाडेंवरती हल्ले घडवून आणतात अशी प्रतिक्रिया ही राम खाडेंच्या पत्नीने दिली आहे. पण ते इथून मागं पण बऱ्याच वेळेस हल्ले झाले त्यांच्यावर. जीव घेण्याचाच हल्ला झाला होता इथून मागं पण पंचायत समितीमध्ये आणि आष्टीला पण घरी झाला होता. आमची मागणी काहीच नाही, त्यांना पकडायचं आणि आम्हाला न्याय भेटायचा. हे कवर चालणार आहे? माझे 2 लेकरं उघड्यावर पडले. माझ्या मिस्टरला काय झालं, मला काय करायचं कुणाचं? आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.